नमस्कार मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ॲज प्रॉमिस्ड दर शनिवारी यूट्यूबच्या द्वारे आपण करंट अफेअर्स बघत आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो करंट अफेअर्सच्या रिलेटेड आहे. तर आज 3 इम्पॉर्टंट बिट्स किंवा 3 इम्पॉर्टंट इश्यूज मी कव्हर करतोय. पहिलं म्हणजे एक्सिओम किंवा बायो E3 मिशनबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. समुद्रयान 2-3 वर्ष झाले चर्चेमध्ये असणारा हा जो मिशन आहे, या समुद्राच्या अभियानाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. आणि याला हिमनदी नेपाळमध्ये सापडणारा हा जो ग्लेशियर आहे, यावर्षी त्याला मृत म्हणून घोषित केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण बघून घेऊया. तर आजचे हे जे आपले करंट अफेअर्स असतील ते MPSC राज्यसेवा 2025च्या उद्देशातून प्रिलियमसाठी महत्त्वाचे असतील. ठीक आहे. तर या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की आपल्याला 2 पद्धतीने करंट अफेअर्स करावे लागतील. एक असतील इश्यूज जे मुख्य परीक्षेला आपल्याला महत्त्वाचे असतील आणि एक असतील इम्पॉर्टंट इश्यूज फॉर प्रिलियम्स. ते आपल्याला थोडक्यात माहितीपूर्ण फॅक्च्युअल असा डेटा असेल. दोन्ही उद्देशातून आपण करंट अफेअर्स दर शनिवारी घेत आहोत. तर चालू करूया आपला व्हिडिओ. आणि आपला जो पहिला पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे आपल्या जैविक तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये एक्सिओम मिशनच्या अंतर्गत किंवा बायो E3 या धोरणाच्या अंतर्गत होणारा जो आपण म्हणू करंट अफेअर्स आहे तो आपण समजून घेऊया. भारत आता काय करत आहे की अंतराळमध्ये मानव जीवन टिकवण्यासाठी जैविक तंत्राचा अभ्यास करणार आहे. ॲक्च्युली तो एक सुपर फूड किंवा एक आपण म्हणू अन्न पुरवठा बाहेर आपण म्हणू अवकाशात झाला पाहिजे, या संदर्भामधलं त्याचा एक संशोधन चालू आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर अन्न उगवणं सोपं आहे. पृथ्वीवर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते, सूर्यप्रकाश येते, त्याच्यानंतर मृदा आहे, त्यातनं आपल्याला झाडं वनस्पती तयार करता येतात. पण आपण जर स्पेसमध्ये गेलो तर आपल्याला या कंडिशन्स मिळणार नाही. मग आपल्याला तिथे अन्नाचा पुरवठा करायचा असेल तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने काय करावं लागेल, एक तंत्रज्ञान विकसित करावं लागेल. आणि त्या संदर्भामध्येच भारत काय करत आहे, जैविक तंत्रज्ञानाचा अभ्यास. ठीक आहे. तर मानव अंतराळात मानव जीवन टिकवण्यासाठी जैविक तंत्राचा अभ्यास चालू आहे. ठीक आहे. एस्पेशली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे म्हणजे जे हे स्पेस स्टेशन जसं जिथे आपण म्हणू एखाद्या ठिकाणी किंवा गाडी पार्क करण्यासाठी एक आपण म्हणू स्पेस दिला जातो, तसंच अंतराळमध्ये जे पण अभियान आहेत तिथे त्यांच्यासाठी एक डेस्टिनेशन ज्याच्यातनं सगळा पुरवठा केला जाईल तो म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. यावर पहिल्यांदाच जैविक प्रयोग होणार आहे. ठीक आहे. आणि केंद्रीय सेंट्रल मिनिस्ट्री आहे विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याच्या स्टेट मिनिस्टरने काय सांगितलेलं आहे की आमचं हे मिशन होणार आहे ज्यामध्ये आम्ही बायोटेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत. त्याच्यामध्ये पाहिलं तर एक्सिओम 4 मिशन आहे. एक्सिओम 4 मिशन या मिशनच्या अंतर्गत होणार आहे. मग एक्सिओम 4 मिशन कशाच्या संदर्भामध्ये आहे, तर अंतराळामध्ये बायोटेक्नॉलॉजीला विकसित करण्याचं हे मिशन आहे. कोणत्या संस्थेच्या द्वारे हे होणार आहे, तर इस्रो जी आपली स्पेस एजन्सी आहे आणि दुसरी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैविक तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये जे आपलं डिपार्टमेंट आहे त्यांच्या दोघांच्या सहकार्याने एक्सॉम 4 मिशनच्या अंतर्गत काय मुख्य उद्दिष्ट आहे की मायक्रोग्रॅव्हिटी व स्पेस रेडिएशनचा जैविक घटकांवर परिणाम जाणून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणू ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कमतरता आहे किंवा अवकाशात येणारे जे पण स्पेस रेडिएशन आहे त्यांचा कोणत्या तरी अन्नावर परिणाम झाला नाही पाहिजे, म्हणजे तिथे मानवाला भरपूर काळ टिकता येईल आणि स्पेस किंवा आपण अंतराळामध्ये चांगले मोठे अभियान घडवून आणता येईल. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक्सिओम 4 मिशन हे माहीत पाहिजे. आता मायक्रो अल्गी प्रयोग आहे. काय आहे, मायक्रो अल्गी. तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने ही अल्गी विकसित होते. हिचं सेवन करून किंवा ही एक आपण म्हणू प्रोटीनचा पुरवठा करते, सुपर फूड म्हणून सुद्धा हिला डिक्लेअर्ड आहे. ठीक आहे. तर मायक्रोग्रॅव्हिटी आणि स्पेस रेडिएशनचा मायक्रो अल्गीवर काय परिणाम होत आहे याचं हे थोडक्यात आपण म्हणू उद्देश. मायक्रो अल्गी पोषण मूल्यांनी भरलेली आहे, खाण्यायोग्य आहे आणि दीर्घकालीन अंतराळामध्ये मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल. तिचं म्हणून आपण शेल्फ लाईफ किंवा टिकण्याचा तिचा काळ भरपूर आहे. तिला उगवून आपण तिचं सेवन करून तिच्यावर आपण जगू शकतो.
सेफ अँड सस्टेनेबल स्पेस न्यूट्रिशनसाठी अतिशय आवश्यक अशी ही आहे मायक्रोअल्गी. म्हणजे परत तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की मायक्रोअल्गी हे खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असं जर काही तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर तुमचं हो असलं पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर ही जर तुम्ही पाहिला तर या फोटोमध्ये दिसते तुम्हाला की एक शेती होते आणि ही शेती कशाची होते, ते एक अल्गी आहे, तिचं नाव आहे स्पायरुलिना. त्या अल्गीचं नाव आहे स्पायरुलिना. या स्पायरुलिनाची ही शेती. ठीक आहे. तर सायनोबॅक्टेरियाचा प्रयोगाचा उद्देश काय आहे, सायनोबॅक्टेरिया. त्याचे उदाहरण काय आहे, स्पायरुलिना व सायनाकॉकस हे दोन सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया हा प्रथम जीवाणू होता ज्याने फोटोसिंथेसिस प्रोसेस केली, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये 2.5 बिलियन इयर्स अगो, अब्ज वर्षापूर्वी जर कोणत्या जीवाणूने प्रकाश संश्लेषण प्रक्रिया केली असेल तर ही सायनोबॅक्टेरिया. सायनो म्हणजे ब्ल्यू. ठीक आहे. तर त्यामुळे ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा त्याला आपण म्हणता येईल. त्याचे उदाहरण म्हणजे स्पायरुलिना आणि सायनोकॉकस यांचा युरिया आणि नायट्रेट आधारित मीडियाच्या द्वारे एक प्रोटोमिक रिस्पॉन्स तपासणे, म्हणजे कोणत्या पद्धतीने ते उगवू शकतात, याच तंत्रज्ञानाला आपण दुसऱ्या शब्दामध्ये हायड्रोपॉनिक्स सुद्धा समजू शकतो. म्हणजे एका मूल द्रव्यामध्ये युरिया आणि नायट्रेट सारख्या द्रव्यामध्ये काय करायचं, उगवायचे आणि कोणत्याही मातीचा उपयोग न करता त्यांची वाढ करायची, म्हणजे परत ती आपल्या खाद्यासाठी उपयुक्त असेल. स्पायरुलिना हिला काय म्हणतात, सुपरफूड. कारण सुपरफूड का म्हणतात, कारण ही प्रोटीन्सचा आणि जीवनसत्वांचा एक चांगला सोर्स आहे. सर्वांना माहिती आहे की मांसाहार मध्ये शाकाहार पेक्षा जास्त प्रथिने किंवा आपण म्हणू एक कंप्लीट फूड असतं. मांसाहार सगळे करत नाही. मग स्पायरुलिना जर पाहिलं तर ते आपल्या नॉनव्हेज फूड पेक्षा बेटर फूड आहे आणि त्याला नुसतं साधं फूड नाही तर त्याला सुपर फूड असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात. युरिया आणि नायट्रेट यामधील वाढाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचं काम या एक्सिओम मिशनच्या अंतर्गत होणार आहे. स्पायरुलिनाची ही अशी शेती आपल्याला दिसून येते, ती आता आपल्या पृथ्वीवर चालूच आहे, पण अंतराळामध्ये सुद्धा ती हायड्रोपोनिक्सच्या द्वारे होणं हा एक प्रयत्न असेल. तुम्ही जर पाहिलं तर एक धोरण आहे बायो E3. बायो E3चा अर्थ काय आहे, बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि एम्प्लॉयमेंट. याच्या अंतर्गत सुद्धा हे अशा पद्धतीचं काम करण्याचं ठरवलेलं आहे. मुख्य उद्दिष्ट पाहिलं तर नवीन टेक्नॉलॉजी, कटिंग एज जैविक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, बायो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये क्रांती घडवून आणणे, हे बायो E3 मिशनच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं. सरळ आपल्या प्रिलियमसाठी हा प्रश्न येऊ शकतो. बायो E3 याचा फुल फॉर्म विचारू शकतात. इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट किंवा कशाच्या संदर्भामध्ये आहे तर जैविक तंत्रज्ञानाच्या विकसित करण्याच्या संदर्भामध्ये आहे. आणि अंमलबजावणीची संस्था डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बायो E3 मिशन. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक महत्वाचं समजून घ्यायचंय की जेव्हा आपण या मिशन मध्ये किंवा या करंट अफेअर्स मध्ये बघतो तर अंतराळामध्ये संशोधन हे जैविक तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचं पाऊल आपल्या भारताने घेतलेलं आहे. बायो E3 धोरण, या धोरणातून इनोव्हेशन, रोजगार आणि पर्यावरणपूर्वक विकासाला चालना देणं हा एक उद्देश आहे. आणि एक्सिओम 4 मिशन हा एक महत्त्वाचं पाऊल आहे जो स्पेस मध्ये सुपरफूड तयार करण्यासाठी उचललेलं एक अभियान आहे किंवा एक आपण म्हणू महत्त्वाचं पाऊल आहे. तर करंट अफेअर्स मध्ये हा सर्वात पहिलाचा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मिशन, त्याचं नाव आहे समुद्रयान मिशन. समुद्रयान, जेव्हा मी समुद्रयान असं म्हणतो तेव्हा हा डीप ओशन मिशन आहे. डॉम असं त्याला ओळखलं जातं. म्हणजे अतिशय सखोल समुद्रामध्ये जाऊन काहीतरी संशोधन करणे या मिशनचा आपण म्हणू मुख्य उद्देश आहे. तर समुद्रयान मिशन जर आपण पाहिलं तर भारताची महत्वाकांक्षी डीप ओशन मिशन त्याला आपण म्हणता येईल. तर समुद्रयान हे नाव लक्षात ठेवायचं. डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रयान मिशन हे 2026च्या अखेरीस सुरू होणार आहे. म्हणजे 2025 आणि 2026 पुढच्या वर्षी ह्याचं काय आहे टार्गेटिंग इयर. ठीक आहे. याच्या अंतर्गत एक यान तयार केलंय, त्याचं नाव आहे मत्स्य 6000 मीटर खोल समुद्रात मानवयुक्त सबमर्सिबल व्हेकल म्हणजे
आपण म्हणू समुद्रामध्ये बुडून जाणारं किंवा समुद्रामध्ये एक खोलवर जाणारं हे काय आहे, वाहन आहे. त्याचं नाव काय आहे, मत्स्य 6000 चा वापर केला जाईल. जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर मत्स्य 6000 थोडक्यात आपल्याला या पद्धतीने दिसून येतो. हा आपल्या गव्हर्नमेंटच्या मदतीने केलेलं हे मत्स्य 6000 आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. समुद्रयान मिशनचे जर आपण वैशिष्ट्य बघितले तर हे डीप ओशन मिशन आहे. ठीक आहे. डीप ओशन मिशनचा एक भाग आहे. याच्या संदर्भामध्ये अजून काय आहे, खोल समुद्राचं अन्वेषण म्हणजे मानवसह एक ह्युमन आपण म्हणणार आहोत की ह्युमन मॅन्ड मिशन आहे. म्हणजे फक्त यान किंवा एखादं उपकरण नाही सोडायचं, तर माणसाला सुद्धा या उपकरणाने घेऊन घेतलं पाहिजे असा ह्याचा उद्देश आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये डीप सी रिसर्च, जिवंत व अजैविक स्रोतांचा मूल्यांकन करणे, आपण म्हणू डीप सी टुरिझम, असं सगळ्या अनुभव माणसाला करता यावा या संदर्भामधलं हे मिशन आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर कंपॅरिझन केलं जगाशी तर भारताचं जागतिक संदर्भामध्ये काय समजलेलं जातं की आतापर्यंत फक्त 5 देश आहे ज्यांनी अशा प्रकारचं यशस्वी मॅन्ड डीप सी मिशन केलेलं आहे. ठीक आहे. आणि भारत आता 6वा ठरेल. म्हणजे अतिशय दुर्मिळ असे देश आहेत, कमी देश आहेत. ऑफकोर्स जे हायली डेव्हलप्ड असतील तेच आपल्याला दिसून येतील. आणि 6वा भारताचा क्रमांक होईल. म्हणजे जर आपण हे मिशन सक्सेसफुली करू शकलो तर भारत 6वा ठरेल. कोणकोणते आहेत, अमेरिका, USA, रशिया, चीन, फ्रान्स आणि जपान या देशांनी आधीच अशा मिशन्स काय केलेल्या आहेत, सक्सेसफुली केलेल्या आहेत. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर मत्स्य 6000 हे काय आहेत, मॅन मेड सबमर्सिबल व्हेकल. म्हणजे माणूस याच्यामध्ये बसेल आणि खाली समुद्रामध्ये एक डुबकी 6000 मीटर पर्यंत तो घेऊ शकेल. 4th जनरेशन सेल्फ प्रोपेल्ड ह्युमन सायंटिफिक सबमर्सिबल व्हेकल, अशा पद्धतीने त्याचं आपल्याला एक वर्णन करता येईल. ठीक आहे. विकास ह्याचा डेव्हलपमेंट कोणी केलंय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनिक टेक्नॉलॉजी चेन्नई. लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर हे दिसत असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा लोगो असणारा हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनिक टेक्नॉलॉजी आणि हेडक्वार्टर कुठे ह्याचा, चेन्नई. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्याची चाचणी यशस्वीपणे झालेली आहे. 12 तासाचं सामान्य ऑपरेशन आणि एन्ड्युरन्स, 19 तास आपत्कालीन परिस्थितीला सुद्धा हा काय करू शकतो, फेस करू शकतो. म्हणजे 12 तासाचं मिशन करू शकतो आणि काही डिझास्टर झाला तर 96 तासापर्यंत सस्टेन करू शकतो. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान मत्स्य 6000 मध्ये आहे. म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे आपण म्हणू हायली सायंटिफिक अशी टेक्नॉलॉजी असणारं हा मिशन. जर आपण डीप ओशन मिशन ज्याचा सब पार्ट किंवा त्याचा एक पार्ट काय आहे, समुद्रयान, त्याचा एक पार्ट काय आहे, मत्स्य 6000. या डीप ओशन मिशनचे हे आपण म्हणू छोटे छोटे पार्ट्स आहेत. तर या डीप ओशन मिशनला जर पाहिलं तर प्रारंभिक साधारणपणे 2021 पासून चालू केलेले 5 वर्षासाठी यांनी इनिशियली घेतलं असेल, पण हे पुढे चालू राहील. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स त्याची नोडल मिनिस्ट्री असेल आणि डीप सी रिसोर्सेस म्हणजे अतिशय सखोल समुद्रामध्ये असणारे संसाधन शाश्वत पद्धतीने त्याचा वापर करणे, डीप सीच्या टेक्नॉलॉजी, ब्ल्यू इकॉनॉमीसाठी पाठबळ देणे, हे सगळंचे सगळं या डीप ओशन मिशनचं उद्देश असेल. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं समुद्रयान, मत्स्य आणि डीप ओशन मिशन. ठीक आहे. ब्ल्यू इकॉनॉमीचा पाठबळ करणे म्हणजे भारतासाठी ब्ल्यू इकॉनॉमी अतिशय महत्वाचा आहे. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे समुद्राच्या आधारे चालणारी आर्थिक व्यवस्था. समुद्रामध्ये आपण खनिज संपत्तीचा काय करू शकतो, वाटा पाहू शकतो. समुद्रामध्ये भरपूर आपण जे आहेत एक फूड रिसोर्स आहे तो, कारण समुद्रामध्ये मासे मिळतात आणि मासे हे चांगल्या पद्धतीने प्रथिनीची आपण म्हणू स्त्रोत आहे. ह्याचा आपण काय करू शकतो, बघू शकतो. आणि त्यामुळे आपण झालं तर ब्ल्यू इकॉनॉमी पाहिलं तर मत्स्यपालन, मत्स्य उद्योग, समुद्र मत्स्य संपदेची शाश्वत वापर करून आर्थिक विकास साधणे ब्ल्यू इकॉनॉमीचा पहिला उद्देश असू शकतो. नवीकरणीय ऊर्जा या जर आपण पाहिलं तर समुद्रामध्ये आपण भरपूर आपण म्हणू एक पद्धतीची हवा भरपूर असते, कारण कोणत्याही रोधक पद्धतीने कोणतंही पर्वत सापडत नाही. त्यामुळे विंड मिल्स झाले किंवा इथे आपण सोलार पॅनल्स लावू शकतो, कारण समुद्रावर
कोणत्याही पद्धतीची धूळ नसते, जागा व्यापली जात नाही, त्याच्यावर सोलार पॅनल्स आपण सोडू शकतो. टायडल वेव्ह झाले तर समुद्री वारे, लाटा, भरती, ओहोटीपासून ऊर्जा निर्मिती करण्याचं साधन म्हणजे समुद्र आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. खनिज संसाधनामध्ये बघितलं तर समुद्रातील बहुमूल्य खनिजे व धातूंचे सुरक्षित उत्खनन करणे सुद्धा शक्य आहे. त्याच्यानंतर पर्यटन व मनोरंजन, किनारपट्टी समुद्र पर्यटनापासून रोजगार निर्मिती होते. तुम्ही जर अहवालामध्ये पाहिलं तर जवळजवळ 50 कोटी लोक हे आपल्या दोन्ही समुद्र किनारी आहे, म्हणजे पश्चिमी समुद्र किनारपट्टी आणि पूर्वीय किनार समुद्रपट्टी, म्हणजे मोठा एक बहुसंख्यक लोकसंख्या या समुद्राच्या आर्थिक व्यवस्थेवर डिपेंडेंट आहे, आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. ब्ल्यू इकॉनॉमीच्या द्वारे भारताची जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन जवळजवळ 4% आहे आणि समुद्रयान मिशन या दृष्टीने एक मौल्यवान आपण म्हणू स्टेपिंग स्टोन असेल, मौल्यवान पाऊल असेल, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सागरी स्वायत्ता किंवा समुद्रयानाने भारताच्या सागरी स्वायत्तेचा महत्वाचा टप्पा आहे. तुम्ही जर एमपीएससी 2024 प्रिलिम्स पाहिलं तर UN क्लॉज वर आपल्याला बिट्स आलेले दिसतात, प्रश्न आलेले दिसतात. UN क्लॉज सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. मत्स्य 6000 हे भारताला डीप सी क्रूड एक्सप्लोरेशन मध्ये जागतिक स्तरावर नेलं. क्रू म्हणजे डीप सी क्रू म्हणजे आपण म्हणू जे एक्सपर्ट आहे समुद्रामधले, त्यांचा ती मॅन्ड मिशन घेऊन ते काय जाऊ शकतात, समुद्राच्या खाली जाऊ शकतात आणि भविष्यातील क्षमता आपली वाढू शकते. डीप ओशन मिशन, ब्ल्यू इकॉनॉमी, भारताची महासागरी क्षेत्रातील क्षमता डेफिनेटली वाढणार आहे, कारण भारत हा 2026च्या अखेर 6वा असा देश ठरणार आहे जो इतक्या खोलवर समुद्रामध्ये एखादं अभियान घडून आणेल. तर मत्स्य समुद्रयान मिशन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचे करंट अफेअर्स आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे याला ग्लेशियर. आता याला ग्लेशियर जर पाहिलं तर तुमच्या समोर हे चित्र तुम्हाला दिसतं बघा. 1982 साली किती इथे हे ग्लेशियर मोठं होतं, 1996 साली थोडंसं कमी होत चाललं होतं, मग 2008 ला अजून हाईट कमी झाली, 2009 ला अजून बर्फ वितळला, 2022 मध्ये अजून वितळला आणि 2024 मध्ये इथे पाणी आणि जवळजवळ तो हिमनग किंवा हिमनदी आपल्याला जवळजवळ गायब झालेली दिसते. तुम्ही पाहिलं तर 1982 पासून 2024 पर्यंत अशा पद्धतीचं पूर्ण ऍब्सेन्स या हिमनदीची किंवा ग्लेशियरचं आपल्याला दिसून येतं. तर याला ग्लेशियर मृत म्हणून घोषित केलेला आहे. ठीक आहे. तर याला ग्लेशियर मृत घोषित, मृत म्हणजे त्याचा एक शोकांतिका सुद्धा केली लोकांनी, फ्युनरल आपण त्याला म्हणतो ना, जसं एखादा व्यक्ती आपण म्हणतो की एका दुसरा प्रवास त्याच्या आयुष्याचा सुरुवात करतो तेव्हा त्याच्यासाठी एक शोकांतिका होते, त्याच पद्धतीने आपण म्हणू अशा निर्जीव गोष्टीसाठी सुद्धा आता काय करत आहेत लोक, फ्युनरल घेत आहे, म्हणजे एक जागृतता यावी आणि हे करावा. याला ग्लेशियर जर पाहिलं तर हे लँगतांग नेपाळमध्ये स्थित आहे. 1970 नंतर 66% हा पूर्णपणे घटला आहे. ठीक आहे. जर शोक समारंभ याचा झाला, आता ह्याला डेड ग्लेशियर म्हणून घोषित केलेला आहे नेपाळमध्ये पहिल्यांदाच, त्यामुळे आपल्याला समजणं गरजेचं आहे. स्थानिक समुदाय व ग्लेशियोलॉजिस्ट कडून सिंबॉलिक शोक समारंभ केलेला आहे लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी की अशा पद्धतीची ही हिमनदी पूर्णपणे संपलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ग्लेशियर फ्युनरल म्हणजे काय की हवामान बदलामुळे ग्लेशियर्स आपण म्हणू जलद गतीने विरघळत आहे आणि त्यामुळे मानवाकडून भावनिक प्रतिकारात्मक एक शोकांतिका केली जाते, फ्युनरल सेरेमनी केली जाते. ठीक आहे. आधी पण पाहिलं तर अशा शोकांतिका झालेला आहे. ओक्जुकल ग्लेशियर आईसलँडमध्ये हे पहिल्यांदा ग्लेशियर फ्युनरल झालेले, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पिझॉल ग्लेशियर स्वित्झर्लंडमध्ये, त्याच्यानंतर क्लार्क ग्लेशियर USA मध्ये, त्याच्यानंतर आयलोको ग्लेशियर मेक्सिकोमध्ये, हे अशा पद्धतीने आपल्याला झालेले दिसून येतात शोकांतिका. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ग्लेशियर लॉस किंवा हिमनदीच्या विरघळल्याने कोणकोणते परिणाम आपल्याला किंवा लॉसचे काय परिणाम दिसू शकतात. ग्लोबल वॉर्मिंग, अल्बिडो इफेक्ट किंवा अल्बिडो इफेक्ट जो आहे तो अल्बिडो इफेक्ट कमी होतो. अल्बिडो इफेक्ट म्हणजे पृथ्वीचे परावर्तन गुणोत्तर, जी आपण म्हणू पृथ्वीपासून ऊर्जा बाहेर फेकली पाहिजे ती कमी होते, मग ती पृथ्वीवर जास्त थांबते आणि मग पृथ्वीचं तापमान अधिकाधिक होतं. ग्लोबल वॉर्मिंग आपण त्याला म्हणतो. नैसर्गिक आपत्ती वाढून जातात. ठीक आहे. म्हणजे जे ग्लेशियल लेक आउटबस्ट ऑफ फ्लड म्हणजे हिमनदी विरघळल्याने
पूर येतो, कारण पाण्याचं प्रमाण अतिशय वाढून जातं. याचं उदाहरण पाहिलं तर 2023 मध्ये सिक्कीम मध्ये दिसते. बर्फ वितळल्याने बर्फामध्ये भूस्खलन होतं, त्याला ॲव्हलॅन्च असं म्हणतात किंवा हिम प्रपात असं त्याला म्हणतात. तर हे दिसून येतं, भूस्खलनाची ही प्रक्रिया दिसून येतात. त्याच्यानंतर समुद्राची पातळी वाढून जाते. जवळजवळ 2001 पासून ग्लेशियर्स विरघळल्याने 2 सेंटीमीटर जगाची समुद्रस्तरावर काय झालेली आहे, पातळी वाढलेली आहे. पाण्याच्या चक्रामध्ये सुद्धा अडथळा येते. पृथ्वीचं जे आपण म्हणू वॉटर सायकल चाललं आहे, जलचक्र चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा गडबड होऊन जाते. 75% ताज्या पाण्याचा साठा ग्लेशियर्स मध्ये विरघळल्यास जलसुरक्षिततेचा धोका होऊ शकतो. तर लांब पर्यंत आपल्याला या पद्धतीने इफेक्ट दिसून येतात. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जागतिक उपयोजना, ग्लोबल इनिशिएटिव्ह काय काय आपल्याला घेतलेले आहेत. तर युनायटेड नेशन्सने 2025 ला इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियल प्रिझर्वेशन मार्च 21 ला वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर्स म्हणून डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर युनेस्कोचा आपण पाहिला तर इंटर गव्हर्नमेंटल हायड्रोलॉजिकल प्रोग्राम दिसून येतो. त्याच्यानंतर हिमालय अडॅप्टेशन नेटवर्क IUCN दिसून येतो. त्याच्यानंतर लिव्हिंग हिमालयज इनिशिएटिव्ह वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर दिसून येतं. तर आपल्याला हे सगळे दिसून येतात. त्याच्यानंतर भारताचं म्हटलं तर नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज सुद्धा आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भारताचा काय काय प्रयत्न आहे. तर नॅशनल ऍक्शन प्लॅनच्या अंतर्गत NAPCC यामध्ये भारताच्या हवामानाच्या संदर्भामध्ये 8 मिशन्स आहेत आणि त्यातलं एक मिशन आहे नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम. त्याच्यानंतर नेटवर्क प्रोग्राम ऑन हिमालयन क्रायोस्फियर. ठीक आहे. क्रायोस्फियर हा जो शब्द आहे हा म्हणजे बर्फ आच्छादित प्रदेश. बर्फ आच्छादित प्रदेश हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इनकॉइस, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशनिक इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ग्लेशियल लेक आउटबस्ट ऑफ फ्लड अलर्ट सिस्टीम फॉर ग्लेशियर मॉनिटरिंग. म्हणजे हिम नदी वितळली की पाण्याचं प्रमाण वाढलं आणि लगेच त्याच्यासाठी एक वॉर्निंग देण्याचं काम या अलर्ट सिस्टीम करतात. त्याच्यानंतर हिमांश रिसर्च स्टेशन आहे. हिमालयन ग्लेशियरच्या डायनॅमिक्स व मेल्टिंग रेटचा अभ्यास याच्यावर केला जातो. त्याच्यानंतर पोलार मोहिम्स किंवा ध्रुवीय मोहीम आहेत. पोलार एक्सपिडिशन्स, इंडार्क आर्कटिक मिशन 2014 मध्ये चालू झालेले आहे. तर हे सगळेचे सगळे मिशन्स भारत करत आहे, ज्यामुळे एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या हिम नदीवर होणारा परिणाम दिसून येतो. ठीक आहे. निष्कर्षामध्ये आपल्याला काय सांगता येईल की हिमालयन ग्लेशियर जलद विरघळल्याने पर्यावरणासाठी एक गंभीर इशारा आहे की तापमान वाढत आहे. त्यामुळे एक आपल्याला ही वॉर्निंग म्हणून घ्यायची. आवश्यक उपाय, जागतिक व राष्ट्रीय स्तरावर उपायांची गरज आहे, कारण की बर्फ आच्छादित प्रदेशाचं संरक्षण करणे फक्त एका देशाची जबाबदारी नसून ती संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. आर्कटिक, अंटार्क्टिक किंवा आपण म्हणू पोलार रिजन्स हे ग्लोबल कॉमन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर व्यापक परिणाम, जलसुरक्षा, जैवविविधता व हवामान स्थिरतेवर परिणाम आहे. हवामान कृती किंवा ग्लेशियर संरक्षण हा हवामान कृतीचा एक आपण म्हणू अत्यावश्यक भाग आहे. आता जर तुम्ही ह्याचा अजून विचार करायचा म्हटलं तर UPSC मध्ये एक नेहमी प्रश्न विचारला जातो की जे ध्रुवीय प्रदेश आहे आर्कटिक आणि अंटार्क्टिक या ध्रुवीय प्रदेशांचा पूर्ण हवामानावर कोणता परिणाम दिसून येतो, तर असा एक मुख्य परीक्षेचा सुद्धा आपण टॉपिक विचार करू शकतो. त्याच्यावर एक 150-200 शब्दाचं आपण उत्तर लिहू शकतो आणि ते कव्हर करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आता हा जर महिना आपण पाहिला तर हा आपल्याला साधारणपणे मेचा महिना जो जवळजवळ आता थोड्या दिवसात संपेल. आता पूर्व परीक्षेकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आम्ही डेडिकेटेडली करंट अफेअर्सचे नोट बोथ इंग्लिश मीडियममध्ये आणि मराठी मीडियममध्ये देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला नोट्सही मिळतील. PPTच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण कव्हरेज केलं जाईल आणि पूर्व परीक्षेसाठी उद्देशून जे पण तुमचे स्पेसिफिक करंट अफेअर्स असतात ते पण कव्हर केले जातील. तर या अशा व्हिडिओला तुम्ही दर शनिवारी व्हिजिट करत राहा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने अजून जर कोणत्या व्हिडिओज पाहिजे असतील स्ट्रॅटेजीचे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तेही तुमच्यासाठी आपण बनवून आपल्या YouTube थ्रू तुम्हाला कन्वे करू. तर धन्यवाद मित्रांनो.